गरबा, दांडिया, डीजे, म्युझिक, नवरात्र म्हटलं म्हणजे सगळीकडे जल्लोत्सव. आणि आपल्याकडे आता गरबा डीजे वापरून किंवा नाईट क्लब मध्ये जसं पब्स किंवा डिस्को मध्ये जशा पार्ट्या असतात त्या टाईपच्या सध्या डीजेच्या उपस्थितीत आपण गरबा वगैरेचा किंवा दांडियाचा कार्यक्रम चाललाय. आणि याची नक्कीच काही ना काही आपल्याला मनाला सुखद अनुभव येतात. पण लेट पोस्ट आणि लेट व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की आता अचानक 2 दिवसात आमच्याकडे कानाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कारण लेट नाईट ह्या डीजेच्या म्युझिकच्या एक्सपोजरमुळे ना अचानक ऐकायला प्रॉब्लेम येतात. कानात सुन्न गुन्न असे शिट्टी सारखे आवाज येतात आणि त्यामुळे मुलांना किंवा यंगस्टर्सला पर्टिक्युलरली ज्यांना हाय म्युझिक थ्रिलिंग वाटतं, जास्त आनंददायी वाटतं, त्यांना हा कानाचे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. त्यांचं ऐकणं खराब होऊन त्याच्यात अनप्लिझंट टिनिटसचा साऊंड टेम्पररी किंवा थोडा लॉंग टर्म साठी राहू शकतो आणि तो थोडासा हानिकारक ठरतो. स्पीकर जवळ एकदम डायरेक्टली एक्सपोज होणार नाही या प्रकारची काळजी घ्या. नवरात्र उत्सवाचा आपण मनापासून सुरक्षितपणे आनंद उपभोगा. उगीच त्या आनंदात विरजण नको आणि आपल्या कानाला दुखापत नको, कानाच्या पडद्यांना दुखापत नको. कारण काही रुग्णांना कानाच्या पडद्यांना फाटेल एवढे म्युझिक एक्सपोजर झालेले आहेत आणि त्यांचे पडदे रिपेअरही करायला लागलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या कानांना जपून वापरा, म्युझिकचा आनंद घ्या आणि नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.